आपण कापूस पिकामध्ये सघन लागवडीची पद्धत केलेली आहे यावर्षी, त्या शेतकऱ्यांसाठी सल्ला आहे की 3x1 किंवा 3x अर्धा या अंतरावर ज्या शेतकऱ्यांनी लागवड केलेली आहे तर त्यांच्यासाठी गळफांदी काढणे हे बऱ्याच शेतकऱ्यांना जमत नाही किंवा लक्षात येत नाही। तर गळफांदी कशी काढायची किंवा कशी ओळखायची ते आज आपण जाणून घेऊया। हे आपण झाड बघतोय, साधारणतः या झाडाची जी उंची आहे तर ही 2 फूट आहे। तर 2 फुटाच्या झाडामध्ये खालच्या दिशेकडून फांद्या सुरू होत आहेत। तर तुम्ही बघू शकता यामध्ये पान असतं, हे लांब पान असतं आणि ही फांदी जी आहे तर ही फांदी आपली फळफांदी आहे। तर हिला कसं ओळखायचं, या फांदीला इथं पातं लागलेलं आहे आणि इथं पण पातं लागलेलं आहे। तर या अवस्थेमध्ये म्हणजे 45 दिवसाच्या अवस्थेमध्ये आपण कापूस पिकामध्ये गळफांदी सहज ओळखू शकतो। गळफांदी किंवा वाढफांदी आपण तिला वेगवेगळ्या नावाने ओळखतो। तर ही जी दिसते आपल्याला तर ही गळफांदी नाहीये, ही फळफांदी आहे। हिला पातं लागलेलं आहे, हिच्या समोर एक पातं आहे आणि ही जी दिसते आपल्याला झाडाच्या सोबत वाढते। आता ही फळफांदी बघा आडव्या दिशेने वाढते झाडाच्या आणि हे जे मुख्य खोड आहे मुख्य खोडाच्या दिशेने ही गळफांदी ही वाढते। तर हिला आपल्याला सिकेटरच्या साहाय्याने किंवा चाकूच्या साहाय्याने कट करायचं।